हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड ऑफ हिंदुस्तान. 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक न्यूज चॅनलवर येऊन नरेंद्र मोदींनी मित्र म्हणून प्रेमाने अर्जवत केलं. आज मोदींनी अचानक कसं काय दर्शन दिलं बुवा? ते खरोखरच लाईव्ह आहेत का न्यूज चॅनलवाल्याने जुनं काहीतरी प्रसारित करत आहेत? अशा विचारात असतानाच त्यांचं ते चिरकालीन लोकांच्या डोक्यात भीतीची अमीट अशी छाप सोडून गेलेलं ते प्रसिद्ध भाषण प्रसारित झालं. गांवों में काले धन के प्रभाव की चर्चा ये कोई नई बात नहीं है, वर्षों से हो रही है. बहनों और भाइयों, देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दिमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है. आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे. ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी. 500 और 1000 रुपए के पुरानी नोटों के जरिए लेन देन की व्यवस्था काले धन और जाली नोट के कारोबार में लिप्त देश विरोधी और समाज विरोधी तत्वों के पास मौजूद 500 रुपये 1000 रुपये के पुराने नोट अब केवल कागज के एक टुकड़े के समान रह जाएंगे. ऐसे नागरिक जो संपत्ति मेहनत और ईमानदारी से कमा रहे हैं, उनके हितों की और उनके हक की पूरी रक्षा की जाएगी. ध्यान रहे कि 100 रुपये 50 रुपये 20 रुपये 10 रुपये 5 रुपये 2 रुपये और 1 रुपया का नोट और सभी सिक्के नियमित है और लेन देन के लिए उपयोग हो सकते हैं. उस पर कोई रोक नहीं है. हमारे यह कदम देश में भ्रष्टाचार, काला धन एवं जाली नोट के खिलाफ हम जो लड़ाई लड़ रहे हैं, सामान्य नागरिक जो लड़ाई लड़ रहा है, उसको इससे ताकत मिलने वाली है. इन दिनों में देशवासियों को कम से कम तकलीफ का सामना करना पड़े, इसके लिए हमने कुछ व्यवस्था की है. 500 और 1000 रुपये के पुराने नोट 10 नवंबर से लेकर 30 दिसंबर 2016 तक आप अपने बैंक या डाकघर पोस्ट ऑफिस के खाते में बिना किसी सीमा के जमा करवा सकते हैं. आपके पास लगभग 50 दिनों का समय है. अतः नोट जमा करने के लिए आपको अफरा तफरी करने की कोई आवश्यकता नहीं है. आपकी धनराशि आप ही की रहेगी. आपको कोई चिंता करने की जरूरत नहीं है. 500 रुपये या 1000 रुपये के पुराने नोटों को खाते में डालकर आप अपनी जरूरत के अनुसार फिर से निकाल सकते हैं. केवल शुरू के दिनों में खाते में से धनराशि निकालने पर प्रतिदिन 10,000 रुपया और प्रति सप्ताह 20,000 रुपये की सीमा तय की गई है. ऐसा नए नोटों की उपलब्धता को ध्यान में रखते हुए किया गया है. इस सीमा में आने वाले दिनों में वृद्धि कर दी जाएगी. खाते में जमा करने की सुविधा के साथ साथ एक दूसरी सुविधा भी दी जा रही है.
तत्काल आवश्यकता के लिए 500 और 1000 रुपए के पुराने नोटों को नए एवं मान्य नोट के साथ 10 नवंबर से 30 दिसंबर तक आप किसी भी बैंक या प्रमुख और उप डाकघर, हेड पोस्ट ऑफिस और सब पोस्ट ऑफिस के काउंटर से अपना पहचान पत्र जैसे कि आधार कार्ड, मतदाता कार्ड यानी कि वोटर कार्ड, पासपोर्ट, पैन कार्ड इत्यादि सबूत के रूप में पेश करके आप नोट बदल सकते हैं। प्रारंभ में 10 नवंबर से 24 नवंबर तक 4000 रुपया तक के पुराने 500 एवं 1000 रुपये के नोट बदले जा सकते हैं। 15 दिनों के बाद यानी 25 नवंबर से 4000 रुपये की सीमा में वृद्धि कर दी जाएगी। ऐसे लोग जो इस समय सीमा के अंदर अर्थात 30 दिसंबर 2016 तक पुराने नोट किसी कारणवश अगर जमा नहीं कर पाए, उनको 500 और 1000 रुपए के पुराने नोट बदलने का एक आखिरी अवसर भी दिया जाएगा। ते मोदी काय बोलत आहेत हे ऐकत होते, काही जण अंदाज बांधत होते की हे नेमकं चाललंय तरी काय, कारण असं कधी कुणी 1946 आणि 1978च्या नंतर ऐकलं नव्हतं, बघितलं नव्हतं। 38 वर्षांपूर्वी एकदा नोटाबंदी झाली होती, पण त्याच्या आठवणी जुन्या पुराण्या लोकांच्या आठवणीतही नसतील की काय आणि कसं कसं काय काय झालं होतं ते। आता लोक मोदींचं भाषण संपूर्ण न्यूज अँकरची कधी नव्हे ते आतुरतेने वाट पाहत होते की नक्की हे गौड बंगाल आहे तरी काय। तर काही लोकांनी मित्रमंडळींना, वरिष्ठांना फोनाफोनी चालू केली होती। तासाभरात सगळं कसं काचेसारखं साफ झालं होतं, एकदम क्लिअर। चित्र तर क्लिअर झालं होतं, पण अनेक जण कॉमेंट जाण्याचे शिल्लक राहिले होते। आता ह्या नोटांच्या बिछाण्याचं करायचं काय? आयुष्यभर चोऱ्या चपाट्या, लांडा लबाड्या, भ्रष्टाचार करून किंवा सरकारच्या नजरेतून टॅक्स चोरी करून नोटांचा एवढा मोठा डोंगर तर उभा केला, पण आता त्या डोंगराला आग लावण्याची वेळ मोदींनी त्यांच्यावर आणली होती। न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणत अचानक झापकन मोदी भुवया उडवत तोंडाच्या समोर आल्याचा भास अनेकांना झाला असेल। असो, पुढे जाण्यापूर्वी आपण या नोटाबंदीचा इतिहास थोडा समजून घेऊया। रिझर्व्ह बँकेने जानेवारी 1938 मध्ये पहिली कागदी चलन छापलं होतं, जे 5 रुपयांचं होतं। त्याच वर्षी 10, 100, 1000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा पण छापल्या गेल्या। त्यानंतर देशातली पहिली नोटाबंदी 12 जानेवारी 1946 मध्ये झाली। तत्कालीन व्हाईसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल सर आर्किबाल्ड वेव्हेल यांनी उच्च चलनी बँक नोटा बंद करण्यासाठी एक अध्यादेश प्रस्तावित केला। 13 दिवसानंतर म्हणजे 26 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ब्रिटिश काळात जारी करण्यात आलेल्या 500, 1000 आणि 10,000 रुपयांच्या नोटांची वैधता रद्द करण्यात आली। म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी 100 रुपयांच्या वरच्या सर्व नोटांवर बंदी घालण्यात आली होती। त्यावेळी लोकांकडे काळ्या पैशाच्या रूपात पडून असलेल्या नोटा परत मिळवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता। इतिहासकारांचं मत असं पण आहे की त्यावेळी भारतीय व्यापाऱ्यांनी मित्र देशांना माल निर्यात करून मोठा नफा कमावला होता आणि तो सरकारच्या नजरेतून लपवण्याचा प्रयत्न चालला होता। 1954 मध्ये मोठ्या चलनी नोटा 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा पुन्हा एकदा छापण्यात आल्या। 1946 नंतर पुन्हा एकदा देशातील काळा पैसा संपवण्यासाठी दुसऱ्या नोटाबंदीचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान श्री मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारने 16 जानेवारी 1978 रोजी घेतला। 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर 17 जानेवारीला सर्व बँका आणि त्यांच्या शाखांना त्यांचे ट्रेझरी विभाग व्यवहारांसाठी बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते। नुकतीच संपलेली इतिहासातील सर्वात कुप्रसिद्ध अशी 1975 ची राष्ट्रीय आणीबाणी, त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकांचं झालेलं घमासान आणि पाठोपाठ आलेली ही नोटाबंदी। अर्थातच कोणत्याही काळात अचानक केलेल्या नोटाबंदीमुळे लोकांच्या किंवा नोटांची साठेबाजी करणाऱ्या लोकांना आणि त्यांच्या एजंटांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी सरकारला ठेवूनच असे निर्णय घ्यावे लागतात।
त्यावेळी सरकारला अशाच मोठ्या रोषाला किंवा विरोधाला सामोरं जावं लागलं. 8 नोव्हेंबर 2016 रोजी तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकदा तिसऱ्या नोटाबंदीचा निर्णय नरेंद्र मोदींनी जाहीर केला. खरं तर काळाच्या ओघात अर्थव्यवस्थेमध्ये आलेला फुगा किंवा बबल नष्ट करण्यासाठी तज्ज्ञांनी वेळोवेळी नोटाबंदी करण्यासारखे उपाय सुचवलेले आहेत. परंतु सरकार टिकवण्याच्या प्रयत्नात अप्रिय निर्णय घेण्याच्या फंदात कुणी पडत नाही. आर्टिफिशियल इन्फ्लेशन किंवा कृत्रिम महागाई ने ज्या पद्धतीने वेग पकडला होता त्यातून नोटाबंदी सारख्या निर्णयाने अर्थव्यवस्थेचं हार्ड लँडिंगच होणार होतं ना. सॉफ्ट लँडिंगची स्वप्न पाहणाऱ्यांच्या डोक्याचीच तपासणी आवश्यक आहे अशावेळी, नाही का. रिअल एस्टेटमध्ये आलेल्या बूमने सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न हळूहळू अदृश्य किंवा नजरेआड होत होतं. ज्या पद्धतीने या क्षेत्रात पैशाची फिरवाफिरवी होत होती त्या पद्धतीने दिवसागणिक जागांचे आणि फ्लॅटचे भाव आसमंताला भिडत होते. जवळपास हीच परिस्थिती सर्वत्र होती. सगळे निर्धास्त होते. सरकार आमचं काही वाकडं करू शकत नाही आणि इंडिया में ना सब चलता है कि पैसा बोलता है. पैसा फेक तमाशा देख. पण अचानक विथड्रॉ नंतर आलेल्या अनाउन्समेंटमुळे पैसा रुसला. लोकांच्या घशांना अचानक कोरड पडली. ज्या पैशाला जमवण्यासाठी दिवस रात्र एक केला होता, तत्वांना, नातेसंबंधांना, मित्रमंडळींना तिलांजली दिली, आज त्याच पैशाला तिलांजली देण्याची वेळ येते का काय अशी परिस्थिती समोर उभी टाकली. आपलेच कष्टाचे पैसे रोज भिकाऱ्यासारखे ज्या शेठला मागत होतो त्या शेठचा रात्री 10 वाजता अचानक मला फोन येतो, ए बाबा तुझे पैसे सकाळी 10 वाजता देऊन टाकतो. आणि रात्रभर न झोपलेला त्या शेठचा माणूस सकाळी 8:30 वाजताच पैसे घेऊन दारात उभा टाकतो. शेठने पाठवलंय, पैसे मोजून घ्यायला सांगितलंय म्हणून. वा रे प्रभू, गजब तेरी लीला. रोज उधारी मागून मागून दमलो पण शेठला घाम नाही फुटला. आणि आज मोदीच्या 5 मिनिटाच्या भाषणाने त्या शेठला दरदरून घाम फुटला. गजब. आयुष्यात कधीच उधार धंदा करून खुश नव्हतो, पण धंद्यात उधारीला पर्याय तरी काय. त्यानंतर उधारी मागतानाची जी आगतिकता असते आणि जर कुणाची उधारी बुडवण्याची मानसिकता दिसली तर तळपायाची आग मस्तकात जाणं नवीन नाहीये. परंतु 9 नोव्हेंबरला ज्या पद्धतीने लोक स्वतः फोन करून पैसे देत होते हे पाहून दर 6 महिन्यांनी नोटाबंदी झाली तर कामापेक्षा उधारी वसूल करायला जी मेहनत लागते ती कमी होईल आणि आयुष्य सुखी होईल असा विचार मनात झर्रकन येऊन गेला. दुसऱ्या दिवशी एका हॉटेलमध्ये बसलेलो असतानाच एक स्विफ्ट येऊन थांबली. 5 जण उतरले. एक जण धाय मुकलून रडत होता तर बाकीच्यांचे चेहरे पार उतरलेले होते. कळलं एवढंच की 2 दिवसांपूर्वी कुठल्या तरी व्यवहाराचे 2 कोटी रुपये आले होते. करायचं काय हेच त्यांना समजत नव्हतं. एकंदरीत मोदीच्या नोटेबंदीने नोटा असलेल्या लोकांची झोप उडाली आहे हे स्पष्ट झालं होतं. अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशावर प्रहार करणं, बनावट नोटा छापणाऱ्या आणि अर्थव्यवस्थेमध्ये पसरवणाऱ्यांना चाप बसवणं, बनावट नोटांचा दहशतवादासाठी होणारा वापर रोखणं, दहशतवादी आणि नक्षलवाद्यांकडे असलेल्या नोटांची किंमत नष्ट करणं, नोटांची साठेबाजी करणारे व्यापारी आणि सरकारी बाबूंना लगाम घालणं, त्यातून भ्रष्टाचाराला मिळणारी चालना संपवणं, हवालाच्या व्यवहारातून जी खेळ वाईट इकॉनॉमीला बसते ती रोखणं, कृत्रिमरित्या वाढणाऱ्या महागाईला आळा घालून अर्थव्यवस्थेमध्ये तयार होत असलेल्या फुग्यातील हवा सोडणे आणि या सर्वातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या साधणाऱ्या इतर परिणामातून दीर्घकालीन सक्षम अर्थव्यवस्थेसाठी एक सक्षम अर्थव्यवस्था निर्माण करणे अशा विविध उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तज्ञ नेहमीच नोटाबंदी आणि इतर तत्सम उपाय सुचवतात. परंतु नोटाबंदी सारखा उपाय लोकांच्या दैनंदिन आयुष्यात फार मोठी उलथापालथ घडवण्याची क्षमता ठेवत असल्यामुळं आणि यातून विरोधी पक्ष आणि पॉवरफुल मंडळींना नेहमीच बळ मिळत असल्याने सत्ताधारी पक्ष असे निर्णय घेणे नेहमीच टाळतात. आता आपण नोटाबंदीच्या त्या काळात विविध पक्ष, राजकीय नेते, व्यापारी, सर्वसामान्य लोक, गृहिणी अशा विविध घटकांवर काय परिणाम झाला, हे घटक नोटाबंदीवर कसे रिएक्ट झाले ते पाहू. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे जवळपास 38 वर्षांनी होत असलेल्या नोटाबंदीने भारतात मोठाच गोंधळ उडाला होता. कुणाला काय करावं आणि कुणाला विचारावं हे समजत नव्हतं. कुणालाच अशा वेळी काय करावं याची माहिती नव्हती. विरोधी राजकीय पक्षांनी तातडीने या निर्णयाला अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी असल्याचा घणाघात चालू केला आणि कशाही पद्धतीने या निर्णयाला सरकारला स्थगिती द्यायला भाग पाडायचं याची रणनीती आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली.
बेसावध असलेल्या छोट्या घटकांपेक्षा मोठ्या घटकांना या निर्णयाचा तगडा झटका बसणार होता आणि तो बसतोच याची जाणीव राजकीय पक्ष, अर्थतज्ञ आणि पैसेवाल्या बड्या मंडळींना झाल्याशिवाय राहिली नसेल. रात्रभर जागून या अगोदर झालेल्या नोटाबंदी, त्याचे झालेले परिणाम, या व्यतिरिक्त जगभरातील अशा प्रकारच्या घटनांचा अभ्यास केला गेला नसेल तरच नव्हे. छोट्या घटकांकडे असून असून किती पैसा असणार होता, परंतु जी मंडळी निर्धास्तपणे पैशांच्या ढिगाऱ्यांवर बसले होते ना, त्यांना या नोटाबंदीची झळ जाणवायला सुरुवात झाली होती. आणि याच पैसेवाल्यांच्या जीवावर राष्ट्रीय राजकारण आणि इथून तिथून सगळेच राजकीय पक्ष भांडवलाप्रमाणे चिकटून पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा राऊंड राऊंड खेळ खेळत असतात. परंतु सत्ताधारी पक्षांनी ज्या पद्धतीने न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता, त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष हादरून गेले होते. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्याला जर आपण प्रत्युत्तर दिलं नाही तर आपली आणि आपल्या बगलबच्च्यांची काही धडगत नाही, हे या पक्षांना जाणवलं होतं कुठंतरी. सगळ्यात वाईट हे होतं की आपल्या पैशाला आणि पैसेवाल्यांना आपल्याला वाचवता येणार नाही, परंतु सत्ताधारी पक्ष मात्र त्यांच्या पैशाला आणि पैसेवाल्यांना शाबूत ठेवू शकतात आणि आपलं भविष्यातील सगळं राजकारण उद्ध्वस्त होऊ शकतं या भीतीने त्यांना पछाडलं आणि मग त्यांनी आणखी तीव्रतेने हल्ला चढवला. सत्ताधारी पक्षाला सुरुवातीचा हा हल्ला परतवून लावायला प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते. एक एक सेकंद त्यांना एक एक दिवसाप्रमाणे निश्चितच वाटत असेल त्यावेळी. एवढंच कशाला, सत्ताधारी पक्षातील छोटे मोठे नेते सुद्धा या निर्णयाने अंतर्बाह्य हादरलेले जाणवत होते. परंतु मोदी बाबाच्या निर्णयाला फिरवण्याची क्षमता नसल्याने फक्त सरपडण्या व्यतिरिक्त काही करू शकत नव्हते. नोटाबंदीच्या निर्णयाची सत्ताधारी पक्षातील सगळ्यांनाच अगोदरच माहिती होती की काय किंवा नाही, त्याविषयी खात्रीलायक बोलण्यासारखी काहीच माहिती कुठेही कुणालाही उपलब्ध करून देता आलेले नाही. त्यामुळे त्याविषयी काहीतरी बोलण्यात मजा नाही. अशीच काहीशी परिस्थिती सर्वसामान्य लोकांमध्ये होती. परंतु जसजशी माहिती मिळत गेली तसतसं वातावरण बरंच नॉर्मल झालं. आठवड्याभरातून अजून 1.5 महिना आहे, बघू म्हणून लोकांनी मीडियामध्ये छाप्यात, नाके बंदी, तेवढे कोटी दिले, स्वर सांगता आला नाही, पैसे जप्त, अशा घटनांची मजा घ्यायला सुरुवात केली. अगोदरपासूनच सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स, पोलिसांच्या रेडमध्ये कपाटा आणि बिछाने भरून नोटा साठवलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. नोटा साठवण्याच्या अगणित पद्धती लोकांनी पाहिल्या होत्या, परंतु साठवलेले नोटांचे डोंगर आता बँकांमध्ये कसे भरणार याची लोकांना उत्सुकता लागून राहिली होती. कमिशन बेसिसवर 2.5 लाख रुपयांची रक्कम भरायला देणं, बँक कर्मचाऱ्यांना हाताशी धरणं, करंट अकाउंटमध्ये पैसे भरणं, असे वेगवेगळे हातखंडे आणि उपाय जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली लोक वापरत होते. रोज हजारो कोटींची रोकड जप्त केल्याच्या बातम्या झळकत होत्या आणि या गोष्टी सर्वसामान्य लोकांचं मनोरंजन करत होत्या. निश्चितपणे लोकांना त्रास होत होता, पण त्यापेक्षा त्यांना आजपर्यंत देशाला लुटून पैसे साठवणाऱ्या लोकांची मजा पाहण्यात मजा येत होती. राजकीय पक्षांची तडफड सर्वसामान्यांसाठी नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या बगलबच्च्यांसाठी चालू आहे हे लोकांना समजत नव्हतं का? नोटाबंदीत रांगेत उभं राहून मरणाऱ्या लोकांची बातम्या दाखवून विरोधी पक्ष रान उठवू पाहत होता, परंतु सर्वसामान्य लोक रोजच आणि प्रत्येक वेळी कुत्र्यासारखी मरताना पाहण्याची सवय लागलेल्या लोकांना काय फरक पडणार होता, नाही का? रस्त्यावर लोकल मधून पडून खड्डे चुकवताना, सरकार आणि प्रशासनाच्या मूर्खपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे लोक रोजच लोकांना मरताना पाहतात. त्यांना त्यावेळी फरक पडायला हवा असं विरोधी पक्षांनी तरी का अपेक्षा करावी? नाहीतरी तेच तर एवढे दिवस सत्ताधारी म्हणून बसले होते, बरोबर ना? आता आपण बायकांच्या नवऱ्यांपासून लपून केलेल्या बचतीकडे वळूयात. प्रत्येक नवऱ्यासाठी बायकोची ही बचत नेमकी किती आणि ठेवली तरी कुठं, हा कायमच कुतूहल असा विषय. जो माणूस बायकांची बचत नवऱ्यांच्या हातात बँकेत भरण्यासाठी द्यायला लावू शकतो, तो माणूस काय पण करू शकतो, विशेषतः तेव्हा जेव्हा तो स्वतः अविवाहित असतो. जेव्हा बायकांनी त्या डब्यांमधून पैसे काढायला सुरुवात केली, जे डबे नवऱ्याने उचकून उचकून दमले होते, तेव्हा पाहून त्यांचे डोळे फाटणं शिल्लक असेल कदाचित. जसजशी बँकेत नोटा भरायची मुदत संपत आली तसं तसं फाडलेल्या नोटा कचऱ्यात, पाण्यात, निर्जन ठिकाणी फेकून दिलेल्या चांगल्याच दिसायला लागल्या. या गोष्टी पाहून लोकांनी काय समजायचं ते समजून घेतलंय. अशा प्रकारे एकंदरीत नोटाबंदीच्या पहिल्या प्रयोगावर पडदा पडला, परंतु विरोधकांनी अजूनही धीर सोडला नव्हता.
ते प्रयत्न करत राहिले, दिवस पुढे पुढे जात राहिले आणि हळूहळू हे प्रकरण थंड करण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. कालांतराने न्यायालयाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निकाल झाला. अशा प्रकारे तिसऱ्या नोटाबंदीच्या दुसऱ्या प्रयोगावरही पडदा पडला. आता नोटाबंदी तर झाली, परंतु येणाऱ्या काळात त्याचे फायदे तोटे समजणार होते. 1 जानेवारी 2017 नोटाबंदी नंतरच्या सुरुवातीच्या काळात मार्केटमध्ये अभूतपूर्व अशी शांतता अनुभवायला मिळाली. आता यापुढे काय आणि कसं पुढे जायचं याचा अंदाज जो तो घेत होता. मार्केटमध्ये मंदीची थोडीशी अनुभूती यायला लागली होती. काही धंदे मंदावले होते, तर काही धंद्यांमध्ये तेजी वाढली होती. एकंदरीत मार्केटला स्थिर व्हायला वेळ हवा होता. आज 7 वर्षानंतर जेव्हा अमेरिका, चीन आणि युरोपियन देशांमध्ये येणाऱ्या काळात अभूतपूर्व अशा मंदीचं सावट दिसायला लागले, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था जबरदस्त ताकदवान दिसत आहे. यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये प्रोजेक्ट्समध्ये वाढ, मजबूत डिजिटल पेमेंट सिस्टीम, मजबूत अर्थव्यवस्थेसाठी पोषक वातावरण आणि दिवसेंदिवस जीडीपी मध्ये 6%, 7% पेक्षा जास्त दराने होत असलेली वाढ ही येणाऱ्या काळात भारत, अमेरिका आणि चीन यांच्या बरोबरीने किंवा काकणभर सरसच आणि सकारात्मक गुंतवणुकीसाठी आश्वासक अशी तिसरी महाशक्ती म्हणून 2029 पर्यंत उदयाला आलेले आपल्याला पाहायला मिळू शकते. जेव्हा आपण भूतकाळातल्या या घटनेकडे पाहतो, तेव्हा याच वर्षी घडलेली एक घटना फार विशेष अनुभव देऊन जाते. ती म्हणजे 23 मे 2023 रोजी 2000 रुपयांची नोट अर्थव्यवस्थेतून काढण्याची सरकारने घोषणा केली. 30 सप्टेंबर पर्यंत या नोटा बँकेत भरायच्या होत्या, परंतु या घटनेबाबत अजिबात गाजावाजा झाला नाही आणि येणाऱ्या काळात सरकारने 100% नोटाबंदी केली तरी आमची काही हरकत नाही अशी मूक संमतीच लोकांनी दिल्यासारखं झालं. आणि हीच घटना भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. विशेषतः आहे त्याच परिस्थितीमध्ये या पुढच्या काळात 2 नंबर बिझनेस करणाऱ्यांना 100% बँक ट्रान्झॅक्शन थ्रू व्यवहार करावे लागणार आहेत. नोटाबंदीनंतर लपून ठेवण्यासाठी जास्त काही शिल्लक राहिलं नाही. भारतात काय पण चालतं म्हणणाऱ्यांना सरकारची ताकद समजली आणि हळूहळू आपण आपले व्यवहार 1 नंबर मध्ये केलेले बरे याची त्यांना जाणीव झाली. आणि या वाढणाऱ्या व्यवहारातून जीडीपी तर वाढणारच आहे, परंतु सरकारची टॅक्स कमाई पण वाढणार आहे आणि वाढलेलीच आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना युनिफाईड पेमेंट सर्व्हिसेस UPI चा जन्म झाला होता. इंटरनेटचं वाढलेलं स्पीड, कमी किमतीत मिळणारे टेरिफ प्लान्स, वाढलेलं नेटवर्क कव्हरेज आणि सर्वसामान्य लोकांच्या हातात आलेला स्मार्टफोन, डिजिटल पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांमध्ये झालेली वाढ आणि सरकारचं डिजिटल पेमेंटसाठी अनुकूल धोरण, या सर्वांचाच परिपाक हा झाला की आज भारतात जगातील सर्वाधिक ऑनलाईन पेमेंट होतात. कोरोना काळात असलेल्या बंधनांमुळे डिजिटल पेमेंट अगदी ग्रामीण भागात रुजायला मदत झाली. आज जर तुम्ही गल्ली बोळात किंवा फेरीवाले, भाजी विकणारे, किराणा दुकानदार, पानटपरी चालवणारे हे सगळे जर पाहिले किंवा सरसकट सर्वत्र डिजिटल पेमेंट वापरण्याचं प्रमाण कमालीचं उंचावलेलं आहे. कदाचित 2027 नंतर फिजिकल करन्सी किंवा नोटा वापरताना जर तुम्हाला कोणी दिसलं तर लोक अशा लोकांची खिल्ली उडवत असताना दिसतील. असं असलं तरी आजही सरकार ठामपणे ब्लॅक मनी आणि भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आपण 100% जिंकली आहे असं म्हणू शकतो का? एक मार्ग बंद झाला तरी लोक दुसरा मार्ग शोधतात. नोटा पूर्णपणे बंद झाल्या तरी लोक सोन्याच्या माध्यमाचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यासाठी बाहेर देशांमध्ये भ्रष्टाचारातून आलेल्या धनाची सोयीस्करपणे गुंतवणूक करण्यासाठी एजंट्स मदत करू शकतात ना. ओके, आता आपण या भागाचा उत्तरार्ध पाहूयात. बाकीच्या भागा इतकाच हा भागही महत्वाचा आहे. विचार करा, समजा 2016 मध्ये नोटाबंदी झालीच नसती तर नोटा वापरण्याची सवय लागलेल्या लोकांनी डिजिटल पेमेंट सिस्टीम विषयी नकारात्मक आणि सुरक्षा विषयक प्रश्न उपस्थित केले असते, विरोध केला. दहशतवाद आणि हवाला व्यवहारांवर जेवढा लगाम घालायला पाहिजे होता, घालता आला असता तेवढा आला नसता. आजही आपण 100% यशस्वी झालोय असं म्हणता येत नाही, परंतु कमीत कमी परिस्थिती नियंत्रणात आहे असं तर म्हणू शकतो. आर्टिफिशियल इन्फ्लेशनने सर्वसामान्य लोकांसाठी घर घेणं आणखी महाग करून ठेवलं. नोटांची साठेबाजी अशीच चालू राहिली असती तर सरकारला कठपुतली समजणाऱ्यांना सरकारची ताकद समजलीच नसती. इंडिया में सब चलता है हे असंच चालू राहिलं. भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवता आलं नसतं.
एकंदरीत नोटाबंदी करतेवेळी मोदी सरकारला सर्व बऱ्या वाईट परिणामांची जाणीव होती आणि या ऑपरेशन नोटाबंदीची सिक्रेट तयारी फार पूर्वीपासूनच चालू असणार आहे यात शंकाच नाही. कुणाला तरी वाटलं आणि नोटाबंदी केली असं हे शक्यच नाहीये. फुगवलेल्या फुग्यातील हवा वेळी सोडली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. कुणीतरी कन्व्हिन्स करण्यात यशस्वी झालं. आज 7 वर्ष पूर्ण झाली आहेत नोटाबंदीला. दिवसेंदिवस डिजिटल पेमेंटचा बोलबाला वाढतोय. सरकार त्यांच्या गेम प्लॅन मध्ये यशस्वी ठरले असं म्हणायला वाव आहे. एकंदरीत असं चित्र आहे. असो, 2016 मध्ये केलेल्या नोटाबंदीचे आज सकारात्मक परिणाम दिसत आहेत. हे झालं सगळं नोटाबंदी विषयी. ही परिस्थिती अशा पद्धतीची आहे नोटाबंदी नंतरच्या काळातली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.